आणि आता मी मंचावर आमंत्रित करतेय आपल्या ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांना आणि आयडियाचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मार्केटिंग हेड. आणि आता जनतेचा निर्णय. पुण्यकर, मृण्मयी, प्रतीक, पूजा आणि सुमेध यांच्यापैकी कोण होणार आहे महाराष्ट्राचा पहिला वैला डान्सिंग सुपरस्टार? झी मराठी तर्फे महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारला आणि त्याच्या किंवा तिच्या मास्टरला मिळणार आहे प्रत्येकी 1,00,000 रुपयांचा धनादेश आणि रनर्स अपना मिळणार आहे प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरिपेठे ज्वेलर्स यांच्याकडून एक लखलखता रत्नजडी चिरपेच आणि त्यांच्याकडून एक आकर्षक भेटवस्तू. महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे संधी निर्धास्तपणे जगभर सफर करण्याची, कारण केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनीकडून त्याला किंवा तिला मिळत आहे 4 दिवसांची थायलंड टूर आणि यांच्या बरोबरच 4 रनर्स अप पाहणार आहेत आपला देश आपल्या लोकांसोबत, कारण त्यांना मिळणार आहे केसरी कडून 6 दिवसांची मॅजिकल मनाली टूर. जनतेचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. महाराष्ट्राच्या कलाप्रेमी जनतेनं या 5ही जणांना भरभरून वोट्स दिलेत आणि आता जनतेचा कौल जाणून घेऊयात. महाराष्ट्राच्या जनतेनं फॅन्टॅस्टिक 5 पैकी ज्या डान्सिंग स्टारला 5वं स्थान दिलंय तो डान्सिंग स्टार आहे पाचव्या स्थानावर आहे देवेंद्रचा दमदार सुमेध. आणि आता 4थं स्थान पटकावणारा आपला डान्सिंग स्टार आहे मृण्मयी. स्वरूपची शिलेदार मृण्मयी. मी ग्रँड मास्टर यांना विनंती करतो की त्यांनी सुमेधला आणि मृण्मयीला ट्रॉफी द्यावी. आणि मी ग्रँड मास्टरना विनंती करतो की त्यांनी केसरीचं एक गिफ्ट वाउचर द्यावं. आता 3रं स्थान पटकावणारा किंवा पटकावणारी डान्सिंग सुपरस्टार आहे सोनियाची कलाकार पूजा. मी विनंती करते बांगिया सरांना की त्यांनी पूजाला धनादेश द्यावा. आणि मी ग्रँड मास्टर यांना विनंती करतो की त्यांनी पूजाला केसरीचं गिफ्ट वाउचर द्यावं. प्रेक्षको 3रं स्थान पटकावणारी पुण्याची पूजा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या जनतेला जे आज इकडे आहेत आणि जे आज इकडे नाही आहेत आणि आम्हा सगळ्यांना टीव्हीवर बघतायत, माझ्यातर्फे झी मराठी तर्फे आणि आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या या पूर्ण मंचातर्फे अनेक 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 धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात, आमच्या शोला इतका प्रचंड प्रतिसाद दिला, इतकं भरभरून प्रेम दिलं आम्हा सगळ्यांना, आमच्या कंटेस्टंट्सना. त्याच्याकरता तुमचे धन्यवाद मानू तेवढे कमी आहेत. आमच्याकरता हे 5ही जण विनर्स आहेत. ह्यांच्यातल्या प्रत्येकामध्ये अशी कला दडलेली आहे की ती सदैव तुमच्या पुढे राहील आणि हा त्यांचा खूप मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. पण तरीही आजच्या आमच्या 3ही रनर्स अपना माझ्यातर्फे
खूप खूप अभिनंदन. आणि आता बघूया आजचा आपला विनर कोण आहे ते. आता आपल्याला कळणार आहे महाराष्ट्राचा पहिला वहिला डान्सिंग सुपरस्टार कोण येते. प्रेक्षक तुम्हाला काय वाटतंय, प्रतीक की पुण्यकर? एक चॉकलेट बॉय आणि एक बोनलेस बॉय. खूप कठीण आहे. खरोखरच खूप अभिमान वाटतोय. आज उरगती भरून येतोय अभिमानाने की महाराष्ट्रामध्ये इतक्या लेवलची टॅलेंट दडलेली होती आणि झी मराठीच्या या भव्य दिव्य दिमागदार सोहळ्याने आणि ह्या शोने ही टॅलेंट आपल्या सगळ्यांच्या समोर आली. खूप खूप धन्यवाद झी मराठीचे आणि आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या या मंचाचे की ह्यांच्यासारखे हिरे तुम्हा सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आले आहेत. आणि आता ती वेळ आलेली आहे आणि परत एकदा हे काम तुम्हा सर्वांच्या वतीने मला करायचंय. पुन्हा एकदा कोण असणार आहे, प्रतीक की पुण्यकर? लोकांची मर्जी, लोकांची मतं, लोकांचा न्याय असलेलं हे इन्व्हलप माझ्या हातात आलेलं आहे. आणि जो धडधड 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 जोरात आवाज येतोय तो माझ्याच हृदयाचा आहे. कारण माझ्याकरता या दोघातलं कोणीही आज जिंकलं तरी तितकाच आनंद होणार आहे आणि तितकाच अभिमान वाटणार आहे. परत एकदा तुम्हा सर्वांचे अनेक 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 धन्यवाद. आणि आता हे इन्व्हलप उघडायची वेळ. मी नेहमीच म्हणते मायबाप जनता, रसिक जनता, तुमच्या हातात सगळं. त्यामुळे माझ्या मते आजच्या आपल्या सुपरस्टारचं नाव मी नाही तुम्ही घ्या. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारचं नाव तुम्ही बरोबर घेतलं आहे. त्याचं नाव आहे पुण्यकर. महाराष्ट्राचा पहिला वहिला डान्सिंग सुपरस्टार आहे पुण्यकर. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दुसरं स्थान पटकावणारा प्रतीक. प्रतीक पुण्यकर. कम ऑन, व्हेरी गुड प्रतीक. मी ग्रँड मास्टर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारला त्याची ट्रॉफी द्यावी. मी बांगिया सरांना विनंती करते की त्यांनी पुण्यकर याला विनरचा धनादेश द्यावा. पुण्यकरला मिळणार आहे केसरी तर्फे थायलंड टूर. आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळतोय वामन हरिपेठे ज्वेलर्स यांच्याकडून एक आकर्षक भेटवस्तू. मी ग्रँड मास्टर यांना विनंती करतो की त्यांनी दुसरं स्थान पटकावणाऱ्या प्रतीकला त्याची ट्रॉफी द्यावी. आणि प्रतीकला मिळत आहे केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून एक गिफ्ट वाउचर. अनेक अनेक धन्यवाद परत एकदा इतका अप्रतिम अप्रतिम प्रतिसाद आम्हाला दिल्याकरता. माझ्या मते आता पुण्यकरला काहीतरी बोलायचंय. थँक्यू ऑडियन्स, थँक्यू. खूप मजा आली
आणि थँक्यू झी मराठी, थँक्यू उर्मिला मॅम, थँक्यू सोनिया मॅम, थँक्यू देवेंद्र सर, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू स्वरूप सर. कारण जे इथे सगळे उभे आहेत त्यांच्यामुळे हे सगळं झालं आहे. कारण जर हे नसले असते तर मी या पोझिशनवरती नसलो. तर खूप मजा येते आणि लोकांचा सपोर्ट बघून थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू आपल्या थँक्यू. महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार पुण्यकर आहे देवेंद्रचा दमदार. मास्टर देवेंद्र, चमचे फट्टे, गणपती बाप्पा. थँक्यू झी मराठी, थँक्यू डान्स महाराष्ट्र डान्स, थँक्यू रसिक प्रेक्षक हो. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल शतशः पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. मी ग्रँड मास्टर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मास्टर देवेंद्र यांना त्यांचा धनादेश आणि ट्रॉफी द्यावी. मास्टर देवेंद्र यांना मिळतोय झी मराठी तर्फे 1,00,000 रुपयाचा धनादेश. मी ग्रँड मास्टर यांना विनंती करतो की त्यांनी मास्टर सोनिया यांना त्यांचा धनादेश आणि ट्रॉफी द्यावी. मास्टर सोनिया यांना मिळतोय 75,000 रुपयाचा धनादेश. आणि आता मी ग्रँड मास्टर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या रोमॅन्स किंग मास्टर स्वरूप यांना त्यांचा धनादेश आणि ट्रॉफी द्यावी. मास्टर स्वरूप यांना मिळतोय 75,000 रुपयाचा धनादेश. प्रेक्षको, मास्टर स्वरूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमच्या समोर आलेला आहे आपल्या महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार करेक्ट पुण्यकर. प्राऊड फील होतं की ह्या रंगमंचावर ह्या टीव्हीवरच्या झी मराठीच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टार विनिंग प्राईजमध्ये आम्ही जिंकलो. मला बिलीव्ह होत नाहीये पण हो, आत्ता मी बनलोय महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार.